गुन्हेगारीच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. मात्र यातील काही घटना तर अशा असतात ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात. गेल्या काही दिवसांपासून लिव्ह इन पार्टनरच्या हत्येची प्रकरणं वाढली आहेत. अशातच आता अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात लिव्ह इन पार्टनरने आपल्या प्रेयसीची क्षुल्लक कारणावरून हत्या केली. हादरवून टाकणारं हे धक्कादायक प्रकरण गुरुग्राममधून समोर आलं आहे. यात एका आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. हत्येचं कारण ऐकून पोलीसही थक्क झाले. आरोपीनं त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली कारण तिने त्याच्यासाठी अंडा करी बनवण्यास नकार दिला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार गुरुग्राम पोलिसांना चौमा गावात एका बांधकाम सुरू असलेल्या घरात एका महिलेचा मृतदेह सापडला. या प्रकरणी मृत अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या लिव्ह इन पार्टनरला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. 35 वर्षीय आरोपी लल्लन यादवनं चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीनं कडक चौकशीत पोलिसांना सांगितलं की जेव्हा महिलेनं त्याच्यासाठी अंडा करी बनवण्यास नकार दिला तेव्हा दारूच्या नशेत त्याला राग अनावर झाला आणि त्यानं तिला हातोड्यानं आणि बेल्टनं मारहाण करून तिची हत्या केली. बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील औराही गावातील मूळ रहिवासी असलेल्या आरोपी यादवला पालम विहार पोलीस स्टेशनच्या पथकानं दिल्लीतील सराय काले खान परिसरातून अटक केली आहे. 32 वर्षीय अंजली बुधवारी चौमा गावात एका बांधकामामधील इमारतीत मृतावस्थेत आढळून आली. मृतदेह पाहिल्यानंतर इमारतीच्या केअरटेकरनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि अंजली यांना 10 मार्च रोजी गुरुग्राम बसस्थानकावरून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत काम करण्यासाठी आणलं होतं. इमारत मालकाने त्यांची बरोबर नावं, पत्ते आणि ओळखपत्रे घेतले नाहीत. आरोपीने अंजली आपली पत्नी असल्याचं सांगितलं होतं. चौकशीत आरोपीने सांगितलं की त्याच्या पत्नीचा 6 वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता आणि त्यानंतर तो दिल्लीला आला होता. पोलिसांनी सांगितलं की सुमारे 7 महिन्यांपूर्वी आरोपी आणि कचरा वेचण्याचं काम करणारे अंजली यांची भेट झाली आणि दोघंही आपली आपली कामं करत एकत्र राहू लागले. मात्र शेवटी आरोपीने प्रेयसीची हातोड्याने मारून हत्या केली.